काय करतो म्हणजे चटाचट बापाच्या तोंडात आणतो. आणि मग ती विद्वान प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. देवयज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ केलेच पाहिजे. आपण पूर्वजांची संपत्ती खातो म्हणून वर्षाच्या वर्षाला श्राद्ध केलंच पाहिजे. आणि वंश विवर्धन हा आपला वंश वाढण्याकरता पितृपूजन केलं पाहिजे. त्यानंतर लक्ष्मी, हे सगळं म्हणजे आचरणच आहे. मग शिवपुराणामध्ये कथा 2 दिवस नाहीच, मोड कथा चालू. महादेवानी 7 वाराची उत्पत्ती केलेली आहे. त्याची फळ पण सांगितलेली आहे. कोणत्या वारी कोणतं पूजन करावं हे सगळ्यांना माहिती आहे. पण पितृयज्ञ, देवयज्ञ, त्या देवयज्ञामध्ये मात्र वाराला महत्व दिले आहे. लक्ष्मी जर तुम्हाला पाहिजे असेल लक्ष्मी, तर सोमवारी लक्ष्मीची पूजा करावी. कधी आम्ही फक्त शुक्रवारी गुळण फुटाली वाटू वाटू बेदार जय बालाजी. शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की सोमवारी लक्ष्मीची पूजा केली म्हणजे धन प्राप्ती होते. मंगळवारी रोग परिहार आहे म्हणून त्या दिवशी देवीचं पूजन करावं. उडीद आणि मुगाचं दान द्यावं मंगळवारी. आणि पुत्र प्राप्ती ही तत्र समस्य शारणम, काय करावं, रोग परिहार करण्याकरता मंगळवार सांगितलेलं आहे. त्या दिवशी देवीचं पूजन करावं. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई, उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाईचा, उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाईचा, उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाईचा. अंबाबाई माऊलीचा, अंबाबाई माऊलीचा, अंबाबाई माऊलीचा, अंबाबाई माऊली. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाईचा. म्हणून म्हणतात 18 दिवसा मंगळवारी आणि महिन्याचा पुनवाकरी प्रमाण दिलेले आहे की दर आठवड्याला मंगळवार करावा आणि पौर्णिमेला जोगवा मागावा. मंगळवारी पूजन करावं देवीचं रोग परिहार होण्याकरता. उडीद आणि मुगाचं दान द्यावून ब्राह्मण भोजन घालावं मंगळवारी. उडीद आणि मुगाचं दान द्यावं मंगळवारी. होमवारस्य हा. त्यानंतर सोमवारी विष्णूचं पूजन करावं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दन आनंद गहना अविनाशा. म्हणून म्हणतात लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, दीनानाथा पद्मनाभा, दीनानाथा पद्मनाभा.